नमो नमः. आज आपण 11वीच्या संस्कृतच्या पुस्तकातील म्हणजेच आल्हादः या पुस्तकातील तृतीयः पाठः सूक्तिसौरभः यातल्या सगळ्या सुभाषितांचा अर्थ बघूया. त्याआधी इथे प्रस्तावना बघा. सुभाषितम नाम सुष्ठु भाषितम. आता सुभाषित म्हणजे काय ते इथे सांगितलं आहे. तर सुभाषित म्हणजे चांगले असे भाष्य किंवा सुवचन. सुभाषितानि संस्कृतभाषायाः वैशिष्ट्यपूर्णानि पद्यरत्नानि. काय म्हटलंय? सुभाषित ही संस्कृत भाषेची वैशिष्ट्यपूर्ण पद्यरत्नच आहेत. सुभाषितानि अस्माकं मनः रंजयन्ति ज्ञानं च वर्धयन्ति. सुभाषित काय करतात? तर आपल्या मनाचं मनोरंजन करतात, शिवाय ज्ञानही वाढवतात. वर्धयन्ति म्हणजे वाढवतात. किं कर्तव्यम किं अकर्तव्यम इति सम्यक बोधयन्ति. किं कर्तव्यम म्हणजे काय केले पाहिजे आणि किं अकर्तव्यम म्हणजे काय नाही केलं पाहिजे. इति सम्यक बोधयन्ति म्हणजे हे सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे सांगतात किंवा त्याचा बोध करून देतात. मानुष जीवनस्य विशेषम अपि निर्दिशन्ति. म्हणजेच काय? तर ही सुभाषित आपल्याला मानवी जीवनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते सुद्धा निर्देशित करतात. जीवनस्य साफल्यम मार्मिकरित्या सूचयन्ति. या जीवनाची सफलता सुद्धा अगदी मार्मिकपणे सूचित करतात. सर्वान पंडितान आल्हादयन्ति च म्हणजे सगळ्या विद्वानांना पंडितांना ही सुभाषित आनंदित करतात. सुभाषितानि संस्कृत भाषायाः सौंदर्यस्थानानि खलु. म्हणजे सुभाषित ही संस्कृत भाषेची काय आहेत? सौंदर्यस्थानेच आहेत. तुम्हालाही माहिती आहे संस्कृतमध्ये पुष्कळ सुभाषित आहेत. आता त्यातली इथे काही आपल्याला दिलेली आहेत, ते एक एक करून आपण त्याचा अर्थ बघूया. पहिला बघा सुभाषित. उपकारान् स्मरेत नित्यम अपकारांश्च विस्मरेत. शुभे शीघ्रं प्रकुर्वीत अशुभे दीर्घसूत्रता. आता याचा अर्थ बघण्यासाठी आपल्याला इथे अन्वयसुद्धा दिला आहे पुस्तकात. त्या अन्वयावरून आपण अर्थ समजावून घेऊया. बघा पहिल्या सुभाषिताचा अन्वय. नित्यम उपकारान स्मरेत. नित्यम नित्यम म्हणजेच नेहमी. नेहमी माणसानं काय करायचं आहे? उपकारांचे स्मरण ठेवावे. माणसाने काय करायचं? दुसऱ्याने आपल्याला केलेली मदत कधीही विसरू नये. या उलट अपकारांच विस्मरेत. पण अपकार जे असतील ते नेहमी विसरावे. उपकारांच्या विरुद्ध आहे अपकार. माणसाने कसं असलं पाहिजे? कृतज्ञ असलं पाहिजे, कृतघ्न नसलं पाहिजे. म्हणजेच केलेल्या उपकारांची जाण ठेवली पाहिजे. शुभे शीघ्रं प्रकुर्वीत. शुभे म्हणजे काय? चांगली कामे. शीघ्रं म्हणजे लवकर किंवा ताबडतोब. आणि प्रकुर्वीत म्हणजे करावीत. तर जी चांगली कामं असतील ती माणसाने लवकर करावीत. चांगली कामे असेल तर लगेच करायचं. आपण म्हणतो शुभस्य शीघ्रम. म्हणतात ना, अच्छे कामों में देरी किस बात की. चांगली कामं असतील तर लवकर करायची. पण अशुभे दीर्घसूत्रता प्रकुर्वीत म्हणजे जर अशुभ वाईट काम असेल एखादं तर काय करायचं? दीर्घसूत्रता म्हणजे ते काम करण्यासाठी टाळाटाळ करायची. म्हणजे ते एक प्रकारे करायचंच नाही. असं म्हणतात की शुभस्य शीघ्रम आणि अशुभस्य कालहरणम. म्हणून चांगली कामं लवकर करायची आणि जी वाईट कामं आहेत ती करताना टाळाटाळ करायची किंवा लांबवायची. हे होतं पहिलं सुभाषित. आता दुसरं बघा. सुखम शेते सत्यवक्ता सुखम शेते मितव्ययी हितभुक मितभुक चैव तथैव विजितेंद्रियः. आता हे काय आहे बघूया. या दुसऱ्या सुभाषिताचा पण अन्वय आहे. सत्यवक्ता सुखम शेते. सत्यवक्ता म्हणजे जो नेहमी सत्य बोलतो किंवा खरे बोलतो असा मनुष्य सुखम शेते. शेते म्हणजे शयन करणे किंवा झोपणे. तर जो सत्य बोलतो तो सुखाने झोपतो. कोण कोण सुखाने झोपू शकतो तर ते बघूया.
मितव्ययी सुखम शेते. मितव्ययी म्हणजे जो कमी खर्च करणारा आहे, उधळपट्टी न करणारा, हवे तेवढेच गरजेसाठी जो खर्च करणारा आहे, तो सुद्धा सुखम शेते म्हणजे सुखाने झोपतो. हितभुक मितभुक च एव सुखम शेते. आता हितभुक म्हणजे हितकर खाणारा, म्हणजे आपल्या हिताचे पौष्टिक अन्न खाणारा. तसेच ते सुद्धा मितभुक म्हणजे कसं, थोडे खाणारा, तो सुद्धा सुखम शेते म्हणजे सुखाने झोपतो. तथा एव विजितेंद्रिय सुखम शेते. आणि तसंच विजितेंद्रिय म्हणजे ज्याने आपल्या इंद्रियांना जिंकलं आहे किंवा ज्याचं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आहे, असा मनुष्यसुद्धा सुखाने झोपतो. तर हे दुसऱ्या सुभाषितामध्ये सांगितलंय. आता तिसरं बघा. को अतिभारः समर्थानां किं दूरं व्यवसायिनां को विदेशः सुविद्यानां को प्रियः प्रियवादिनां. आता याचा अन्वय बघूया आणि अर्थ लक्षात घेऊया. बघा अन्वय. समर्थानां कः अतिभारः. समर्थ म्हणजे सगळ्या समर्थ लोकांना किंवा जे बलिष्ठ आहेत, जे भार वाहू शकतात, अशा लोकांना कोणतं ओझं आहे. तर न कश्चित अतिभारः म्हणजे कोणतंही ओझं नाही आहे. व्यवसायीनाम किम दूरम म्हणजे व्यवसाय करणाऱ्या किंवा व्यापारी लोकांना दूरच्या अंतराचे काय. न किंचित दूरम कारण त्यांच्यासाठी दूरचे अंतर काहीच नसते. तसंच सुविद्यानाम कह विदेशः म्हणजेच काय, चांगली विद्या घेतलेल्यांना विदेशात जाण्याचे भय काय. न कोपी विदेशः म्हणजे त्यांना त्याचे भय वाटत नाही, कारण त्यांना स्वदेश आणि विदेश यात काहीच फरक दिसत नाही. प्रियवादिनाम कह अप्रियः. प्रिय म्हणजे गोड बोलणाऱ्यांना अप्रिय असे काय आहे. न कोपी अप्रियः म्हणजे अप्रिय असं त्यांना काहीच नसतं. हे आहे तिसरं सुभाषित. आता पुढचं चौथं. नहि वैरेण वैराणी शाम्यन्तिह कदाचन अवैरेण च शाम्यन्ति एष धर्मः सनातनः. तर याचा अन्वय बघा. इह कदाचन वैराणी वैरेण नहि शाम्यन्ति. इह कदाचन म्हणजे कधीही, कदाचन म्हणजे कधीही, वैराणी वैरेण नहि शाम्यन्ति म्हणजे इथे किंवा या जगात शत्रुत्वाने शत्रुत्व कधीही संपत नाही. नहि शाम्यन्ति कधीच संपत नाही. मग कशाने संपणार आहे. अवैरेण वैराणीच शाम्यन्ति. अवैरेण म्हणजेच मैत्रीपूर्ण व्यवहारानेच काय होणार आहे, म्हणजे शांततेने जे वैर आहे किंवा जे शत्रुत्व आहे ते संपणार आहे. एष सनातनः धर्मः हाच खरा सनातन धर्म आहे. हे होतं चौथं सुभाषित. आता पाचवं बघा. पुराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यं संतः परीक्षान्यतर भजन्ते मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः. आता याचा अन्वय बघूया. पुराणम इति एव न सर्वं साधू. साधू म्हणजेच काय तर चांगले, आणि पुराणम म्हणजे जुने, पूर्वीचे. मग जुने आहे म्हणून सगळं चांगलं आहे असं नसतं. सर्वं नवम इति च अपि न सर्वं अवद्यम. ज्याप्रमाणे जुने आहे ते सगळे चांगले आहे असं नसतं, त्याप्रमाणेच नवे आहे म्हणून सगळं काही वाईट आहे असं सुद्धा नसतं. संतः परीक्ष अन्यतरत भजन्ते म्हणजे काय. संतः म्हणजे जे सज्जन लोक आहेत ते परीक्षा घेऊनच काय करतात, अन्यतरत भजन्ते म्हणजे दोघांपैकी एक स्वीकारतात. पण या उलट अपितु मूढः परप्रत्ययनेय बुद्धिः म्हणजे जे मूर्ख लोक आहेत ते काय करतात, दुसऱ्याच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात.
आणि त्यावरून काय करतात, आपली मतं बनवत असतात. दुसऱ्यावर विश्वास ठेवून दुसऱ्याचे ऐकून त्याप्रमाणे वागत असतात. आता 6वं बघा सुभाषित. क्वचित रुष्टः क्वचित तुष्टः रुष्टस्तुष्टः क्षणे क्षणे अव्यवस्थितचित्तस्य प्रसादोपि भयंकरः. याचा अन्वय क्वचित रुष्टः, क्वचित म्हणजे कधी कधी, आणि रुष्टः म्हणजे रुसणारा, कधी कधी रुसणारा. क्वचित तुष्टः कधी प्रसन्न होणारा, कधी रुसणारा तर कधी प्रसन्न होणारा. क्षणे रुष्टः क्षणे तुष्टः, क्षणे म्हणजे क्षणात, अगदी थोड्या वेळात नाराज होणारा किंवा रुसणारा. तसेच क्षणे तुष्टः किंवा थोड्या वेळात प्रसन्न होणारा. अव्यवस्थित चित्तस्य मनुजस्य म्हणजे ज्याचं चित्त, ज्याचं मन हे असं अव्यवस्थित आहे, म्हणजे ज्याचं चित्त स्थिर नाही आहे, अशा मनुष्याचं प्रसादः अपि भयंकरः, त्या माणसाची प्रसन्नतासुद्धा भयंकर असते. आता 7वं. संभ्रमः स्नेहमाख्याति वपुराख्याति भोजनम विनयो वंशमाख्याति देशमाख्याति भाषितम. आता काय म्हटलंय बघा. संभ्रमः स्नेहम आख्याति म्हणजे आता इथे काय म्हणायचं आहे, एखाद्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आदरभाव आहे किंवा प्रेम आहे. हे कशावरून समजतं, तर त्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या मान सन्मानावरून. म्हणून म्हटलंय संभ्रमः स्नेहम आख्याति. वपुः भोजनमाख्याति. वपुः म्हणजेच काय, तर शरीर. आता शरीरावरून तो माणूस काय खात असेल याचा आपण अंदाज लावू शकतो, म्हणून शरीर भोजन सांगतं. विनयः वंशमाख्याति. विनयः म्हणजेच नम्रता, तर त्या माणसाची जी नम्रता आहे ती त्याचं वंश सांगू शकते, किंवा तो कोणत्या वंशातला आहे, कोणत्या कुळातला आहे हे आपल्याला समजू शकतं. आणि भाषितम देशमाख्याति. भाषितम म्हणजे त्याचं जे बोलणं आहे, त्याची जी भाषा आहे, त्याच्यावरून त्याचा देश म्हणजेच तो कोणत्या प्रदेशातला असेल हे आपण सांगू शकतो किंवा हे समजतं. आता 8वं बघा सुभाषित. षट्पदः पुष्पमध्यस्थो यथा सारं समुद्धरेत तथा सर्वेषु शास्त्रेषु सारं गृह्णन्ति पंडिताः. याचं बघा. यथा पुष्पमध्यस्थः, ज्याप्रमाणे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे पुष्पमध्यस्थः म्हणजे फुलांमध्ये बसलेला, षट्पदः म्हणजे भुंगा, तर जो फुलामध्ये बसलेला भुंगा आहे तो काय करतो, सारम समुद्धरेत. सार म्हणजेच काय करतो, तो फुलातलं मध गोळा करत असतो. तथा त्याचप्रमाणे पंडिताः म्हणजे जे पंडित लोक आहेत, जी विद्वान लोक आहेत, ती सर्वेषु शास्त्रेषु सारम गृह्णन्ति. तर ते काय करतात, विद्वान लोक सगळ्या शास्त्रांमधलं सारच ग्रहण करत असतात, म्हणजे ज्ञानच ग्रहण करतात, आणि व्यर्थ किंवा ज्या वाईट गोष्टी असतील त्या काय करतात, सोडून देतात. आता पुढचं सुभाषित 9वं. मुक्ताफलैः किं मृगपक्षिणांच मिष्टान्नपानैः किमु गर्दभाणाम् अंधस्य दीपो बधिरस्य गीतं मूर्खस्य किं शास्त्रकथा प्रसंगः. याचा अन्वय बघा. मृगपक्षिणां मुक्ताफलैः किं. तर मृगपक्षी, मृग म्हणजेच आपण इथे हरिण म्हणू शकतो, किंवा एक सगळ्या पशुवर्गाला मृग म्हटले, म्हणून पशु व पक्ष्यांना मुक्ताफलैः किं म्हणजे त्यांना मुक्ताफळांचा काय उपयोग. आता मुक्ताफळं म्हणजेच हिरे किंवा रत्न किंवा मोती यांचा त्यांना काय उपयोग, तर काहीच उपयोग नाही. गर्दभाणाम मिष्टान्नपानैः किमुच म्हणजे गर्दभ. गर्दभ म्हणजेच काय, गाढव. तर गाढवांना मिष्टान्न म्हणजेच गोड पदार्थांची काय चव माहीत असेल. आपण म्हणतोच गाढवाला गुळाची चव काय, तर त्यांना ती काहीही कळणार नाही. अंधस्य दीपो म्हणजे आंधळ्या व्यक्तीला दिव्याचे काय महत्त्व असेल किंवा त्याला काय उपयोग असेल,
तर काहीही नाही, कारण त्या व्यक्तीला दिसतच नसतं. बधिरस्य गीतम. बधिर म्हणजे बहिऱ्या व्यक्तीला गीताचं काय महत्त्व, म्हणजे कारण त्याला ऐकूच येत नसतं म्हणून असं म्हटलंय, त्याला गीताचं काहीही महत्त्व नाही. तसंच मूर्खस्य शास्त्रकथा प्रसंगः किम. त्याचप्रमाणे मूर्खांना शास्त्रकथा या संबंधित प्रसंगाचा काय उपयोग, कारण की त्या मूर्खांना शास्त्रातलं काहीच समजत नाही. तर अशा प्रकारे आपण काय केलं आज, तर सुक्ती सौरभः या तृतीय पाठातील सगळ्या सुभाषितांचा अर्थ बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.